आपण म्हणतो की ती वास्तूच शापित आहे किंवा त्या वास्तूमध्ये दोष आहे, भूत प्रेत तंत्रविद्या, ते त्याचा काही वास्तूशी असा काही संबंध असतो का निगडीत की मग काही नेगेटिव्ह गोष्टींचा तिथला इम्पॅक्ट इतका जास्त आहे, इतका प्रॉमिनंट आहे, त्यामुळे ते असं आपल्याला वाटतं की ते भूताटलेलं आहे किंवा भूतप्रेत वगैरे ह्या गोष्टी तिथे जास्त आहेत. फिश टँकचा खूप ट्रेंड आहे घरात. फिश टँक, मोठे मोठे फिश टँक लोक घरात ठेवतात. असं म्हणतात की फिश टँकने पॉझिटिव्ह वाईब्स येतात, हे ते. तर ह्या गोष्टी खऱ्या आहे का? फिश टँक पाहिजे घरात? वास्तूच्या हिशोबाने वास्तूच्या कुठल्याच रेमेडीमध्ये आम्ही फिश टँक, कुत्रे, मांजरी रेमेडीज म्हणून ह्या गोष्टी आम्ही कधीच सुचवत नाही. म्हणजे मी ॲज अ कन्सल्टंट, इफ दिस इज माय प्रोफेशन आणि मी फक्त रील्स मधनं सगळं माझं कंटेंट आणि रेमेडीज देऊन टाकल्या, तर मी कसं काय वगैरे करतो? खूप साऱ्या घरांमध्ये डिप्रेशन असतं, सततचे भांडणं असतात, कटकटी असतात, घराची प्रगती थांबलेली असते. तर मग ह्या गोष्टींचा वास्तूशी काही संबंध असतो का? डेफिनेटली असतो. तुम्ही म्हणालात की डिप्रेशन आहे, घराची प्रगती थांबलेली आहे, म्हणजे त्या अख्ख्या फॅमिलीची प्रगती थांबलेली आहे. तर सगळ्या फॅमिली मेंबर्स मध्ये कॉमन एक गोष्ट म्हणजे ती वास्तूच आहे. कारण कुंडली प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे, जन्म वेळ वेगवेगळी आहे, त्या हिशोबाने त्यांच्या ग्रहांची दशा सुद्धा वेगळी आहे. आपले पूर्वज जेव्हा जातात आपल्याला वाटतं की ते आपल्यासोबत असावे घरात. आपण त्यांचे फोटो लावतो. तर खूप वेळा असं म्हटलं जातं की जे गेलेले लोक आहेत त्यांचे फोटो नाही लावले पाहिजे घरात. आफ्टर ऑल देवर सोल्स, त्यांची एक जर्नी आहे. त्यांना तुम्ही किती मोहमायात तुम्ही अटकवून ठेवणार. इथे काय होतं, त्यांचा प्रोग्रेस सुद्धा थांबतो आणि अल्टिमेटली तुमचा प्रोग्रेस सुद्धा थांबतो.